नमस्कार मित्रांनो. प्रकाश गलांडे बी एड्युकेटच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय 25 जून ते 30 जून या सप्ताहातील चालू घडामोडीबद्दल. पोस्ट ऑफिसमध्ये युपीआय सुविधा. ऑगस्ट 2025 पासून देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये युपीआय द्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारले जातील. डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या IT 2.0 अपग्रेड अंतर्गत सेवा काउंटरवर QR कोड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कर्नाटकमधील यशस्वी पायलट नंतर ही सुविधा देशभर लागू होणार आहे. यामुळे रोख व्यवहार कमी होतील आणि ग्राहकांना अधिक सोयी सुविधा मिळतील. राष्ट्रीय हळद मंडळ तेलंगणामध्ये उद्घाटन. हळद उत्पादन आणि व्यापार वाढवण्यासाठी पाऊल. राष्ट्रीय हळद मंडळ नॅशनल टर्मरिक बोर्ड ही अलीकडेच केलेली सरकारी संस्था आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये अधिसूचित, जी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. मुख्यालय निजामाबाद तेलंगणा येथे आहे. मुख्य उद्दिष्ट व कार्य: हळद उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे कल्याण, मूल्यवर्धन आणि उत्पादन नवकल्पना, निर्यात वाढवणे, गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, किंमत स्थैर्यासाठी निधी उपलब्ध करणे. बिहारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भारतातील पहिली मोबाईल ई वोटिंग प्रणाली सुरू केली आहे. 28 जून 2025 रोजी बिहारने भारतातील पहिली मोबाईल ई वोटिंग प्रणाली सुरू केली, जी 6 नगरपालिका क्षेत्रांमध्ये लागू झाली. SECPHR आणि सिडॅक प्लॅटफॉर्मवर आधारित ही प्रणाली ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला आणि स्थलांतरित कामगारांसाठी उपयुक्त आहे. ही प्रणाली ब्लॉकचेन, चेहरा ओळख, OCR आणि व्हीव्हीपॅट सारखे ऑडिट ट्रेल्स वापरून मतदानाची सुरक्षितता सुनिश्चित करते. गुजरातमधील लाखापार येथे पुरातत्व संशोधकांनी प्राचीन हडप्पा संस्कृतीचे दफन स्थळ शोधून काढले आहे. गुजरातमधील लाखापार येथे 5300 वर्ष जुने प्राचीन हडप्पा दफन स्थळ व वसाहत सापडली आहे. येथे दुर्मिळ मृदभांड, अर्ध मौल्यवान दगडांचे माळे, तांब्यांचे साहित्य, शंखांचे दागिने आणि प्राण्यांचे अवशेष मिळाले, जे त्या काळातील सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचे महत्वपूर्ण पुरावे आहेत. सोन्याने युरोला मागे टाकत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी राखीव संपत्ती, रिझर्व्ह असेट म्हणून स्थान मिळवले आहे. 2024 अखेरीस सोने 20% वाट्यासह जागतिक राखीव संपत्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून युरो तिसऱ्या स्थानी गेला आहे. अमेरिकन डॉलर अजूनही 46% वाट्यासह पहिल्या स्थानी आहे. 95% केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवण्याच्या विचारात असून अनेक बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करणार आहेत. भारताने विकसित भारत @2047 कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नव्या योजना सुरू केली आहे. नव्या ही महिला व बाल विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाची संयुक्त योजना आहे. 16 ते 18 वर्ष वयोगटातील किमान 10वी उत्तीर्ण किशोरवयीन मुलींना ग्राफिक डिझाईन, ड्रोन असेंब्ली, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, मोबाईल रिपेअरिंग अशा नॉन ट्रॅडिशनल क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. स्लो ओव्हर रेट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी ICCने टेस्ट क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक अनिवार्य केले आहे. ICCने 2025 ते 27 टेस्ट चॅम्पियनशिपसाठी स्टॉप क्लॉक लागू केले आहे. 60 सेकंदात ओव्हर न सुरू केल्यास 5 धावांची पेनल्टी दिली जाईल, 2 चेतावणीनंतर. मुद्दाम शॉर्ट रन दिल्यास फिल्डिंग संघाला पुढील फलंदाज ठरवण्याचा पर्याय मिळेल. थुंकीवरील बंदी कायम असून चेंडू बदलणे आता आवश्यक नाही. पश्चिम घाटाचे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी नवे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक अभयारण्य संरक्षण, जलचर प्रजातींच्या पुनर्स्थापनेसारख्या हस्तक्षेपांपासून ते राज्य धोरण सुधारणा आणि स्थानिक स्तरावरील आर्थिक सशक्तीकरणापर्यंतच्या उलट दिशेच्या इन्व्हर्स उपक्रमांमुळे पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी एक समग्र आणि बहुपदरी दृष्टिकोन उभा राहतो. हे उपक्रम विज्ञान, तंत्रज्ञान, स्थानिक ज्ञान, धोरणे आणि समुदाय कृती यांचे सुंदर मिश्रण आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI विकास आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक चौकटींबाबत चर्चा केली जात आहे. UNची AI सल्लागार समिती अमनदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली
2025 मध्ये तंत्रज्ञानातील जागतिक दरी भरून काढण्यावर आणि ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्टद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भर देत अंतरिम मार्गदर्शन जारी केले. युनोस युनेस्कोच्या तिसऱ्या AI नीतीशास्त्र मंचात 1,000 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्याचा उद्देश 2021च्या AI नैतिकतेवरील शिफारसींची अंमलबजावणी करणे होता. शुभांशु शुक्ला यांनी स्पेसएक्स फाल्कॉन 9 द्वारे एक्झियम 4 मोहिमेचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे नेतृत्व केले. 25 जून 2025 रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला फाल्कॉन 9 रॉकेटद्वारे ISS कडे रवाना झाले, जे अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आणि ISS वर राहणारे व काम करणारे पहिले भारतीय ठरले. एक्झियम 4 मोहिमेत 14 दिवसात 60 वैज्ञानिक प्रयोग होतील, त्यापैकी 7 भारतात तयार केलेले आहेत. DAJA DAJA 2025 भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण चळवळ. भारत सरकारने धरती आबा जनभागीदारी अभियान डाजाची घोषणा केली आहे, जो स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आदिवासी सशक्तीकरण अभियान आहे. 15 जून ते 15 जुलै 2025 या काळात चालणाऱ्या या महाअभियानाद्वारे 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 5.5 कोटींपेक्षा अधिक आदिवासी नागरिकांपर्यंत थेट पोहोचले जात आहे, ज्यामध्ये 550हून अधिक जिल्हे आणि 1 लाखाहून अधिक आदिवासी गावे व PBTG वस्त्या समाविष्ट आहेत. हे भव्य अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे आणि समावेशी शासनासाठी आदिवासी कार्य मंत्रालय यामध्ये आघाडी घेत आहे. बिहारमध्ये भारताच्या नवीन लघु अणु ऊर्जा प्रकल्प स्मॉल मॉड्युलर रिएक्टर अभियानांतर्गत पहिला अणु ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. 25 जून 2025 रोजी ऐतिहासिक घोषणा करताना केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाहीर केले की बिहारमध्ये लवकरच पहिला अणु ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून स्मॉल मॉड्युलर रिएक्टर आधारित SMR आधारित ऊर्जा प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या 6 भारतीय राज्यापैकी बिहार एक ठरेल. ही घडामोड बिहार सरकारच्या औपचारिक विनंतीनंतर घडली असून केंद्र सरकारने आता या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचे नेमके स्थान आणि क्षमतेबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. मात्र ही योजना बिहारच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवणारी ठरणार आहे. किसर्टी कोवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या IOC पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष झाल्या. 23 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने IOC आपली 131वी वर्षगाठ एका ऐतिहासिक क्षणासह साजरी केली. झिम्बाब्वेची माजी ऑलिम्पिक पोहणपटू किसर्टी कोवेंट्री यांची IOCच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे नियुक्ती झाली. हा ऐतिहासिक शपथविधी स्वित्झर्लंडमधील लॉझान येथील ऑलिम्पिक हाऊसमध्ये पार पडला, जिथे कोवेंट्री यांनी मावळत्या अध्यक्ष थॉमस बाक यांच्याकडून प्रतिकात्मक ऑलिम्पिक की स्वीकारले. यानंतर त्यांचा 8 वर्षांचा अध्यक्षीय कार्यकाळ सुरू झाला. गुगलने भारतात क्रांतिकारी AI मोड सुरू केला. गुगलने भारतात क्रांतिकारी AI मोड सुरू केला असून यामुळे पारंपरिक शोध पद्धतीऐवजी नैसर्गिक आणि संवादात्मक शोध शक्य होणार आहे. ही सुरुवात भारतातील वाढत्या डिजिटल लोकसंख्येसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक सुलभ करण्याच्या गुगलच्या उद्दिष्टाचा भाग आहे. डांगेटी जान्हवी नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली. आंध्र प्रदेशच्या डांगेटी जान्हवी हिने नासाच्या आंतरराष्ट्रीय एअर आणि स्पेस प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण करणारी पहिली भारतीय बनून इतिहास रचला आहे. तिचे हे यश भारतीय अंतराळ संशोधन आणि STEM क्षेत्रातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरतो, तसेच जागतिक पातळीवर भारतीय प्रतिभेची ओळख निर्माण करतो. आपत्कालीन स्थितीला 50 वर्ष पूर्ण.
भारताच्या काळ्याकुट्ट अध्यायावर एक दृष्टिक्षेप. 25 जून 1975 रोजी भारतात आणीबाणी लागू करण्यात आली, जी 21 महिन्यांपर्यंत सुरू राहिली. या काळात लोकशाही संस्था, मूलभूत हक्क आणि संविधानिक शासन व्यवस्था निलंबित करण्यात आली. 1971 मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींना आर्थिक संकट, राजकीय विरोध आणि न्यायालयीन तपासणी यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळे भारताच्या इतिहासातील हा काळ एक काळाकुट्ट अध्याय ठरला. गुजरातला 2029 मध्ये होणाऱ्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांची वर्ल्ड पोलीस फायर गेम्स यजमानी मिळाली. जागतिक क्रीडा क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा. भारत 2029 मध्ये जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन गुजरातमध्ये करणार आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर येथे होणाऱ्या या स्पर्धेत 70हून अधिक देश सहभागी होतील. ही यजमानी भारताच्या क्रीडा क्षमतांचे आणि गुजरातच्या जागतिक क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्थानाचे प्रतीक आहे. प्रश्न मंजुषा. भारताच्या संशोधन आणि विश्लेषण विंगचे रॉ नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पराग जैन. प्रश्न क्रमांक 2. जागतिक अश्नी ऍस्टेरॉइड दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 30 जून. प्रश्न क्रमांक 3. INS तमाळचे समावेशन समारंभ कुठे आयोजित केले जाईल? यांतर शिपयार्ड, रशिया. प्रश्न क्रमांक 4. नुकताच डिजिटल पेमेंट्स पुरस्कार 2024-25 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक. प्रश्न क्रमांक 5. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोबाईल आधारित ई वोटिंग प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे बिहार. नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करणारी भारतीय संस्था कोणती? इस्रो. किंगदाओ येथे झालेल्या SCO बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणता सुरक्षा इशारा दिला? उत्तर आहे दहशतीची केंद्रे आता सुरक्षित राहिलेली नाहीत, असा पाकिस्तानचा उल्लेख. प्रश्न क्रमांक 8. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिकतेबाबत युनेस्कोच्या शिफारसीतील मूलभूत मूल्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मित्रांनो. आणि साप्ताहिक चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा बी एड्युकेटचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.